कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला टप्पा वितरित करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाऊसच पडत नाहीये, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे। इसापूर धरणाच्या पाणी पातळीत दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% घट झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या धरणामध्ये 69% पाणी साठा शिल्लक असून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात या धरणामध्ये 80 ते 90% पाणी साठा शिल्लक असतो। रत्नागिरीमधील बारसू रिफायनरीला कातळपड असलेली जमीन देण्यासाठी आता शेतकरी तयार झाल्यात, कारण कातळ शिल्प असलेल्या जमीनधारकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलंय। राजापूर तालुक्यातील धोपेश्वर आणि बारसू गावातील 35 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। सातारा जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये 202 जनावरांना लंपी या रोगाची लागण झाली आहे। दरम्यान त्यांच्यावरती पशुसंवर्धन विभागामार्फत औषधोपचार देखील करण्यात येत आहेत। तर आतापर्यंत जिल्ह्यात 11 गायी, 2 बैल अशा एकूण 13 जनावरांचा लंपी या आजारानं मृत्यू झालाय। गोंदिया जिल्ह्यातील 32 मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी केवळ 5 प्रकल्पांमध्येच 100% पाणी साठा शिल्लक आहे। इतर प्रकल्पांमध्ये पाणी नाहीये। दरम्यान पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असून देखील 30 सप्टेंबरपर्यंत सतत मुसळधार पावसाची गरज असल्याचं आता शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे। बारामती तालुक्यातील वाघळवाडी या ठिकाणच्या शेतकरी सतीशराव सकुंडे यांनी आपल्या शेतात तुर्की देशातील बाजरीचं पीक घेतलंय। सोयाबीनच्या शेतात आंतरपीक म्हणून बाजरीचं घेतलेलं पीक जोमात आल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यातून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे, तर बाजरीचं कणीस तब्बल 3 फूट लांब असल्याचं पाहायला मिळतंय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुणे परिसरात आणि राज्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। तर चंद्रपुरात देखील मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। दरम्यान प्रशासनाकडून आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात। राज्यात आजपासून पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। दरम्यान राज्यातील शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात काही भागांमध्ये वरुण राजा हजेरी लावणार आहे। विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय, तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यानं मान्सून परतणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। टोमॅटो पाठोपाठ भाजीपाला देखील मातीमोल भावानं पुकारलेला पिंपळगाव बसवंत या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गानं भाजीपाला लिलाव बंद पाडत बाजार समितीत ठिय्या आंदोलन केलंय। पिंपळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला अत्यंत कमी भाव मिळतोय। दरम्यान त्यामुळेच आता संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांच्याकडे आपल्या प्रश्नांचा पाढाच वाचलाय। पिंपळगाव मार्केटला दोडके घेऊन आलो तो 20 रुपये कॅरेट पुकारलं, 1 रुपया कॅरेट, 1 रुपया किलो पडलं। ते काय करायचं? जगावं का मरावं? शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवा का नाही? मार्केटला आणावं का नाही? तो वर तर पाऊस नाहीये, खाली विहिरीचे पार तळ गाठले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान वितरित करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता जमा करण्यात आलाय। राज्य शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यांसाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 300 कोटी एवढा निधी ऑनलाईन वितरित
करण्यात येणार आहे. तर उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. खानदेशातून उत्तम दर्जाची केळी पिकवली जाते, मात्र खानदेशावर दुष्काळाचं सावट आहे. दुबार पेरणीनंतर देखील पिकं जगली नसल्यानं सरकारनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता शरद पवार यांच्याकडून केली जाते. एक प्रकारचं दुष्काळाचं संकट आहे. या संकटामध्ये शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, जनावरांना पाण्याची अडचण, पाण्याचे साठे कमी झाले, धरणामध्ये पाणी कमी आहे. पिकं दुहेरी फेरणी केली, पण दुहेरी फेरणी केल्यानंतर पिकं पडली. राज्यकर्ते आपल्या हातात असलेली सत्ता या लोकांच्यासाठी वापरत, तर माझी खात्री आहे की परिस्थिती बदलू शकते. आज ज्या भाजपवाल्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या देशाची सूत्र आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल यष्टीची आशा नाही. तर नाशिकमध्ये टोमॅटोचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यानं चक्क टोमॅटो संपूर्ण हे टोमॅटो रस्त्यावरती फेकलेत. पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटोचे भाव कोसळलेत आणि टोमॅटोचे आता 20 किलोच्या क्रेटला 100 ते 250 रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत टोमॅटो फेकून संताप व्यक्त केलाय. तांबुटे 100 रुपये चालले, 100-150 रुपये. काय करायचं शेतकऱ्यानं? तळ्यातलं पाणी संपलं, विहिरीतलं पाणी संपलंय, लाईट क्लिअर नाही, लाईट क्लिअर नाही, परत पाऊस पडत नाही. काय करायचं शेतकऱ्यानं? आत्महत्या करायची का? काय करायचं आता शेतकऱ्यानं? जेव्हा भाव वाढला तेव्हा मस्त गागाट झाला, 2500 रुपये जाळले तेव्हा मस्त पळत होते लोक, व्यापारी पळत होते. आता कोणी येत नाही ना जवळ. आता काय करायचं शेतकऱ्यानं? मागील अनेक दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली होती, मात्र आता अनेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा कुठेतरी सुखावला आहे. आपण आता 4 ठिकाणची दृश्य पाहणार आहोत. वर्धा, अमरावती, रायगड आणि वाशिम या ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान वर्ध्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं शेतपिकं डोलत असल्यानं आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. तर अमरावतीत तब्बल महिनाभरानंतर धोधो पाऊस बरसलाय. तर काही भागात उशिरा का होईना पण पाऊस आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता आनंद आहे. तर तिसरी दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील. रायगडमध्ये देखील पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अलिबाग, पेण तसेच मुरुड या भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळालाय. तर वाशिमच्या कारंजा तालुक्यातील देखील अनेक ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. सोयाबीनसह अन्य पिकांना काही प्रमाणात आता जीवनदान मिळणार आहे. काही ठिकाणी पाऊस होत असताना सप्टेंबर महिना सुरू झालाय, तरी देखील नाशिक जिल्ह्यात मात्र पाऊस झालाच नाहीये. समाधानकारक पाऊस न झाल्यानं बळीराजा आता चिंतेत सापडलाय. नाशिक जिल्ह्यातील 41 गावांमध्ये अजूनही पेरण्या झाल्या नाहीयेत. समाधानकारक पाऊस नसल्यानं आता जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. सप्टेंबरचा महिना सुरू झाला तरी नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही आहे. गंगापूर धरणामध्ये अवघा 90% पाणी साठा आहे, परंतु या गंगापूर धरणामधून अजून एकदाही पाणीचं आवर्तन सोडलं गेलं नाही आहे. त्यामुळे खरं तर बळीराजा हा चिंतेत सापडला आहे. आभाळाकडे डोळे लावून पावसाची चातकाप्रमाणे वाट बघतोय. जिल्ह्यातील 41 गावं हे अद्यापही पेरणी न झालेले आहे. त्यामध्ये 150 गाव वाड्या वस्त्यांना अद्यापही 65 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून शेतकरी हा उद्विग्न झालेला आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा अशी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांकडनं करण्यात येते. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उभा मक्या पिकावर शेतकऱ्यांनी हा रोटावेर फिरवलेला आहे. त्यामुळे एकूणच जर जिल्ह्यातली जर परिस्थिती बघितली तर समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जी पिकं येण्याची जी शक्यता आहे ती कमीच असल्याने शेतकरी हा उद्विग्न झालेला आहे. त्या भावनेतनं आता त्यांनी जिल्हा प्रशासनाला साकडं घातलेलं आहे. नाशिक जिल्हा हा
नाशिक जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा अशी जी मागणी आहे ती शेतकऱ्यांकडनं करण्यात येते. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. सप्टेंबरचा महिना. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या आसेगाव या ठिकाणी जाऊन शेतात जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे आणि यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधलाय. तर जिल्ह्यात पावसानं दांडी मारल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्या आणि तात्काळ नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी देखील यावेळेस खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. लाईटच्या द्वारा जे टॉर्चर शेतकऱ्यांना करतात, कारण की आमची सरकार म्हणते की आम्ही पूर्ण वेळ 12 तास आम्ही लाईट देऊ आणि 12 तास लाईट देण्याचं आम्ही हेच विनंती करतो की दिवसात जर तुम्ही लाईट कपात लोडशेडिंग गावात केली आणि दिवसात आम्हाला जर शेतात दिली तर शेतकरी रात्री आरामात झोपू शकतात. ते वारंवार आमच्यासारखे लोकप्रतिनिधी डिमांड करत असते. पण आज जे पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ज्या प्रमाणातही झालं त्याचे पंचनामे जर आपण केले तर शेतकऱ्यांना मदतीचा हात आपण देऊ शकतो. लाईटच्या द्वारा बुलडाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. 21 दिवस होऊन देखील पाऊस पडला नाहीये. त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या नियमानुसार 25% नुकसान भरपाई जमा करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे. तर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेकडून चिखलीमध्ये शेकडो ट्रॅक्टर्स अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जमिनीची हराशी करणे, हराशी जर शेतकऱ्यांनी आणून पाडले तर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरील सातबारा हा जिल्हा बँकेच्या व सोसायटीच्या नावाने करण्यात येतो. तसेच वन्य प्राण्यामुळे अतोनात नुकसान शेतीचे होत आहे. कोणतेही पंचनामे करण्यात येत नाही किंवा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येत नाही. या मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 24 तारखेला निवेदन करून आंदोलन करून त्यांनी जे जिल्हा मिटिंग लावली होती शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीची, त्यात ह्या मागण्या दिल्या होत्या, पण त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. जर शासन याची अजूनही दखल घेत नसेल तर तालुक्यात जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येतील. सोलापूरमध्ये 1400 महसूल कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा पगार हा थकला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पगार थकल्यानं महसूल कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. याच संदर्भात महसूल कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वसीम आताद यांनी. आपण पाहूयात. सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यापासून पगार झालेला नाही. पगार न झाल्यामुळे आता महसूल कर्मचारी जे आहेत ते आंदोलनावरती उतरलेले आहेत. आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण जाणून घेणार आहोत का पगार झाला नाही, काय परिस्थिती आहे नेमकी. गेल्या 2 महिन्यापासून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 1400 कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार हा थकीत आहे. वारंवार संघटनेच्या वतीनं पुणे विभागीय कार्यालय व मंत्रालय यांच्याशी आम्ही संपर्क केला. पुणे विभाग म्हणते की मंत्रालयाने आम्हाला ग्रहण दिलं नाही, मंत्रालय म्हणते की आम्ही खाली ग्रहण दिले. त्याच्यामुळं आमच्या कर्मचाऱ्याचा 2 महिन्यापासून वेतन थकीत झालेलं आहे. शासनाला व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून किंवा वेतनासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं आहे. आम्ही महसूल मंत्र्यांचे PS महसूल मंत्री यांना देखील निवेदन दिलेले आहेत किंवा आमचं वेतन लवकरात लवकर करावं, अन्यथा 6 तारखेपासून आम्हाला एक काळ्या फिती लावून काम करावं लागेल व दिनांक 11 पासून या सोलापूर जिल्ह्यातील 1400 कर्मचारी अधिकारी हे काम लेखणी बंद आंदोलन करणार आहे. पगार न झाल्यामुळं घराचे हप्ते तटलेले आहेत. तसेच घरी आजारपण वगैरे असतो, त्याला लागणारा पैसा आम्हाला व्याजानं घ्यावा लागतो. EMI बँकेचे हप्ते भरायचे असते तर त्यामुळं 2-2 पगारासाठी आम्ही आमच्या हातातले अंगठे वगैरे गहाळ ठेवून हप्ते भरू लागलो. नाही सर, पगार नसल्यामुळे अनेक अडचणी येत अशा. लवकरात लवकर जर पगार नाही झाला तर उद्यापासून आंदोलन करण्यात येतील असा इशारा देखील महसूल कर्मचाऱ्याच्या संघटनेकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात शेतकरी हे आभाळाकडे डोळे लावून बसलेत. 2 महिन्यांपासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे बाजरी, मका तसेच वाटाणा, सोयाबीन आणि भुईमुगसह अन्य पिकं वाळू लागली आहेत. यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते. आज शेतकऱ्याला विचारलं तर सांगायला सुद्धा इच्छा नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. संपूर्ण पिकं जळून गेलेले. भुईमुग असेल, बाजरी असेल, कांदा, वाटाणा, सोयाबीन सर्व पिकं जागच्या जागी जळून खाक झालेली आहे त्यांची. आज पायाला काहीच राहिलेलं नाहीये. परंतु इकडं तर पाहावा तर शासन म्हणतंय आम्ही शासन आपल्या दारी,
परंतु शासनाला टाइमच नाही आमच्याकडे बघायला. अजून पंचनामे नाही आहेत, कशाचाच काही ऑर्डर दिलेली नाहीये. परंतु त्यांना तिकडंच वेळ नाही का इकडे गेला मुख्यमंत्री, तिकडे आला उपमुख्यमंत्री, हा त्या पक्षातून तिकडं आणि हा या पक्षातून इकडं. त्यांना तेच काही सुचत नाही, तर शेतकऱ्याचं पाहायला त्यांना वेळच नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.